पुढची बातमी पाहूयात। नांदगाव आणि मनमाडसाठी प्रत्येकी 5 नवीन बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। आमदार सुहास कांदेंच्या पाठपुराव्याला आता अखेर यश आलंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळे यांनी। नाशिक जिल्ह्याला आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मनमाड आणि नांदगाव शहराला 5-5 बसेस मिळतात। आज त्याचं भव्य उद्घाटन जे आहे ते मनमाड शहरात मोठ्या संबंधात उद्घाटन झालं। पंढरपूरसाठी 10 बसेस जे आहे मनमाड आणि नांदगावला मिळाल्या आहेत, त्याबद्दल महिला वर्ग देखील आनंदी आहे। आपल्याशी बोलण्यासाठी स्वतः अंजुमताई कांदे आपण शिकलो। काय सांगाल मनमाड शहराला आमदार सुहास कांदे बस मिळाली असं इच्छा आहे? अतिशय आनंदाचे वातावरण आहे। सर्वप्रथम तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये प्रथमच आमच्या मनमाड आणि नांदगाव डेपोला दोन्हींना 5-5 अशा प्रत्येकी बसेस अलॉट झालेल्या आहेत। परिवहन मंडळाचं आणि परिवहन मंत्र्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी आमदारांच्या अण्णांच्या शब्दाला मान देऊन आम्हाला दोन्ही आगारांना 5-5 बसेस उपलब्ध करून दिल्या। नक्कीच आमच्या इथून पंढरपूर वारीसाठी जेवढेही भाविक जाणार असतील त्यांना ह्या बसेसचा प्रवासासाठी खूपच फायदा होणार आहे, कारण बसेसची क्वालिटी आणि अत्याधुनिक असं छान बसेसचं अंतर्गत वातावरण आहे। त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद। एकंदरीत आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मनमाड नांदगाव परिसरात 10 बस मिळाल्याने आता पंढरपूर जाण्यासाठी सुद्धा भाविकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। जय महाराजसाठी संतोष खताळ, नाशिक, मनमाड। त्यामुळे नांदगाव आणि मनमाडसाठी प्रत्येकी 5 नवीन बसेसचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। स्थानिकांना या बसेसचा वापर केला जाईल, त्यांना त्यांच्या प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून आणि आपल्या नांदगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय सुहास कांदे साहेब, अंजुमताई कांदे साहेब यांच्या सततच्या पाठपुराव्याने आपल्या मनमाड आगाराला 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेस उपलब्ध झालेल्या आहे। सदरच्या बसेस अत्यंत सोयीसुविधांनी युक्त, CCTV कॅमेरे, आरामदायक बस सीट्स आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपयुक्त अशा बसेस आपल्या ग्रामीण भागासाठी उपलब्ध केलेल्या आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 8,000 बसांची सेवा देण्यात येणार आहे आणि ही सेवा पूर्ण ग्रामीण भागामध्ये चालू राहणार आहे। आणि आता योगायोगाने पंढरपुराची वारी सुरू आहे आणि पंढरपुरीच्या वारीसाठी हे बसेस सुद्धा धावणार आहेत। म्हणून मी आमचे मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांचं अभिनंदन करतो।